गोकुळ सोबत गोकुल. हा सत्याचा होतो, विजय हा प्रामाणिकतेचा होतो, विजय हा कर्तृत्वाचा होतो. आणि विजय होत असताना सामान्य माणसानं, ज्या माणसानं प्रामाणिकपणे 5 वर्ष काम केलंय, कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो. माझ्या आम जनतेशी माझं काम झालं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो 5 वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन. गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन, विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे. मुख्यमंत्र्यांनी विशेष तुमच्यासाठी कष्ट घेतले, अगदी पहाटेपर्यंत त्यांनी प्रवास करून अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या. कसं बघता एकूणच मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी जे तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारीच बदलावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं, पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. मी त्यांच्याबरोबर विश्वासानं आलो होतो आणि त्याच विश्वासानं त्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यातल्या नेत्यांची समजूत काढली, त्यांना या ठिकाणी एकत्र टीम मध्ये घेतलं आणि ह्या सगळ्या टीमनं मला विजयी या ठिकाणी करण्याचं काम एकत्रपणे त्या ठिकाणी केलं. मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जपतो आणि शब्द खरा करून दाखवतो, आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते निश्चितपणे या मतदारसंघातल्या प्रश्नांना होकारात्मक प्रतिसाद देतील आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील याची मला खात्री आहे. मतदारसंघात तिरंगी लढत झाली, एकाच एक लढत. आज मला मनापासूनचा आनंद आहे की माझ्या मला परत त्यांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. सन्माननीय देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली ताकद, त्यांनी दाखवलेला विश्वास याला सार्थ ठरवण्याचं काम मी एक कार्यकर्ता म्हणून केलंय. देवेंद्रजींनी दिलेली साथ असेल, अजितदादांनी दिलेली साथ असेल, या मतदारसंघातील आम जनतेनं दाखवलेला विश्वास असेल आणि त्याच्या प्रेमातनं उतराई होण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये धैर्यशील माने एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे करेल. या कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी, सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी रात्रंदिवस त्याच्यासाठी झटेल आणि महायुतीचा खासदार म्हणून या मतदारसंघाला सर्वांगीण विकासानं पुढे नेणं हे माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला एकनिष्ठ राहून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाची विकासाची उंची कशी वाढेल याच्याकडे पॉझिटिव्ह अँगलनं मी मागं जसं काम केलं त्याच पद्धतीने याही पुढे काम करत राहील. जी टीका माझ्यावर मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी झाली त्याचं उत्तर आज लोकांनी मतपेटीतनं या ठिकाणी दिलेलं आहे आणि परत एकदा विजयी गौडदौड या मतदारसंघातनं शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची, बाळासाहेब मानेंच्या विचाराची परत एकदा या ठिकाणी सुरू झाली. आपल्याला दिलेली ताकद याच्यावर मला मनापासून आपल्या सर्वांचं या आपल्या मार्फत या ठिकाणी ऋण व्यक्त करायचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली कष्ट आज आतापर्यंत रात्रंदिवस ते या ठिकाणी झटत राहिले आणि त्याचं रूपांतर आज या ठिकाणी विजयामध्ये आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे, त्यामुळे पुढची 5 वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत. विजयी सलामी झालेली आहे. विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय. निश्चितच जे काही या ठिकाणी आरोप जे आतापर्यंत करत होते जे सगळे खोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय तो महायुतीच्या पाठीशी, धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली. आ आ येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.